शिक्षण सेवेतील राजपत्रित अधिकारी आजपासून बेमुदत सामूहिक रजेवर. पोलिसासह इतर कारवाईपूर्वी खाते अंतर्गत चौकशी करण्याची मागणी. गेल्या 3-4 महिन्यापासून नागपूर विभागातील शालार्थ प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. अशातच काही दिवसापूर्वी नागपूर शिक्षण विभागातील काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. SIT मार्फत तपास सुरू असताना ही कारवाई अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करत अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ यांच्या वतीने आज 8 ऑगस्टपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन छेडण्यात आला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी, प्राथमिक, माध्यमिक यांच्यासह इतर अधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर नागपूर येथे झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे. अखिल भारतीय शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेचं आमचं सामूहिक रजा आंदोलन शाखा बुलढाण्याच्या वतीने सुरू आहे. संपूर्ण राज्यभर हे सामूहिक रजा आंदोलन 8 तारखेपासून आम्ही बेमुदत सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की खात्यामध्ये जे शासकीय राजपत्रित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना कोणत्याही बगर चौकशी व्यतिरिक्त खात्याअंतर्गत पहिले चौकशी केली पाहिजे आणि त्यानंतरच त्याच्यावर काय योग्य कारवाई करायची ती केली गेली पाहिजे. या अनुषंगाने शासनाने आम्हाला त्याचं आश्वासन द्यावं व इतर बाबतीत आम्हाला संरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन आम्ही